सर्व अकोलेवासियांचं आज बैठकीला आलेले सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, आपलं 216 अकोले विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो. आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश महत्त्वाचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा आपण 29 जूनपासून चालू करत आहोत. या अनुषंगानं आपल्यामार्फत आपल्याला सर्व मतदारांना हे सांगायची इच्छा आहे की हा कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती कशी असणार आहे व पुढचे 3 महिने 7 ऑक्टोबरपर्यंत, आणि त्याच्यानंतर मतदार यादीमध्ये मतदारांची काय स्थिती असणार आहे. तर सगळ्यात पहिला विषय आपण असा घेऊ की भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम दिला आपल्या राज्यासाठी, तर त्याची 20 जून ते 7 ऑक्टोबर असा कार्यक्रम दिलेला आहे. 20 जूनपासून तर 29 जूनपर्यंत आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष 30 जूनपासून जे आपले BLO आहे, केंद्रस्तरीय अधिकारी, त्यांच्यामार्फत आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की 2002ला एकदा अशा प्रकारे SIR झाला होता आणि आपण त्यावेळी जे मतदार होते त्या मतदारांची आजची परिस्थिती आणि आजचे मतदार त्यांची परिस्थिती असं विचार करून आपण त्यांचं मॅपिंग आणि ती मतदार यादी शुद्धीकरण करणार आहोत. याच्याने असं होणार आहे की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, जसं की दुबार मतदार, तर ह्या गोष्टींना आपल्याला आळा घालायचा आहे, त्याला ॲड्रेस करायचा आहे. तर आपल्याला शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की आपला जो मतदारसंघ आहे त्याला एक ERO आहेत. तर ERO म्हणजेच आपले उपविभागीय अधिकारी रोहयो रोजगार हमीचे जे कलेक्टर ऑफिसला आहेत, तर त्या मॅडम आहेत वर्षा पवार मॅडम, तर त्या आपल्या ERO असणार आहेत. त्यांच्या अधीनस्थ आपल्याकडे 20 AERO आपण ह्यावेळी नेमलेले आहेत. यापूर्वी 4 AERO होते, मात्र SIR ॲक्टिव्हिटीसाठी मुख्यतः आयोगाने मान्यता दिली की याच्यामध्ये जे दावे हरकती येतील त्या सुनावणी घेण्यासाठी, त्यावर निर्णय घेण्यासाठी आपल्याला AERO लागतात. आणि ती 20 लोकं आहेत, त्याची यादी मी आपल्याला देतो. जसं की तहसीलदार, BDO, तालुका कृषी अधिकारी, APOज, त्यानंतर कृषी विभागातले अधिकारी, इंजिनियर, नगरपालिका CO. तर अशा प्रकारे आपली एक अधिकाऱ्यांची टीम असणार आहे. आपल्याकडे टोटल 360 मतदार केंद्र आहेत. यानंतर आपले एकूण मतदार आहेत जी त्याला आपल्याला डीम डेट दिलेली आहे 17 जूनची. 17 जूनला जेवढे मतदार होते त्या अनुषंगाने आपली मतदार संख्या आहे 2,68,681. यातले पुरुष मतदार आहेत 1,39,729 आणि महिला मतदार आहेत 1,28,951. या सर्व मतदारांचं आपण SIRमध्ये ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आता SIRमध्ये आपणाकडनं किंवा नागरिकांकडनं अशी अपेक्षा आहे की 30 जूनला BLO आपल्या घरी येतील आणि एक इन्युमरेशन फॉर्म आहे. जो फॉर्म आपण E-रोलमध्ये मॅपिंग करत असताना अशा लोकांची मॅपिंग झाली किंवा नाही झाली, तर तो E-रोल फॉर्म तयार झालेला आहे, इन्युमरेशन फॉर्म. तो फॉर्म आपण BLO मार्फत 2 प्रतीमध्ये मतदारांना वाटप करणार आहे घरोघरी. अपेक्षा अशी आहे की त्या मतदाराने त्या इन्युमरेशन फॉर्ममध्ये आपली माहिती भरायची आहे आणि योग्य माहिती भरल्यानंतर त्याची एक प्रत ही BLOला द्यायची आहे, जी की AEROकडे जमा होईल, आणि दुसरी प्रत त्यांच्याकडे पोच म्हणून आपली ॲक्नॉलेजमेंट रिसिट जी म्हणतो तशी राहणार आहे. त्या इन्युमरेशन फॉर्मवर आपला आत्ताचा कलर फोटो लावायचा आहे आणि अद्ययावत माहिती भरायची आहे. हे झाल्यानंतर ते सर्व फॉर्म आपल्याकडे कलेक्ट होतील. ते आपण BLO ॲप थ्रू, ECI नेट थ्रू ऑनलाईन येतील. त्याच्यामध्ये आपण त्याची तपासणी करणार आहोत. काही दुरुस्त्या असतील तर त्यानुसार फॉर्म 8 भरून घेणार आहोत आणि नवीन फॉर्म ज्यांना भरायचे असतील, ज्यांचे मॅपिंगच झाली नसेल, तर त्यांचा फॉर्म 6 भरून घेणार आहोत आणि त्याचं डिक्लेरेशन भरून घेणार आहोत. आता हे फॉर्म भरून घेताना फॉर्मसोबत आपण कुठलाही डॉक्युमेंट, कुठलंही ओळखपत्र द्यायची आवश्यकता नाही मतदारांना.
त्यांना ज्यावेळी सुनावणीची नोटीस येईल AEROची, त्या नोटीसला, त्या सुनावणीच्या तारखेला, त्या वेळेत त्या मतदारांनी आपला पुरावे घेऊन AEROसमोर हजर राहायचं आहे. ती सुनावणी होईल आणि त्यानुसार त्याच्यावर निर्णय होईल. याच्यात आता महत्त्वाचा विषय आहे की आपण जे EF म्हणू आपण शॉर्टमध्ये जे फॉर्म वाटप करणार आहेत, तर ते फॉर्म मतदारांना BLO मार्फत आपण 3 वेळा प्रयत्न करू. कोणी बाहेरगावी असेल, काही असेल, तर आपल्याला विनंती आहे त्यांना की तुम्ही 30 जून ते 29 जुलै हा महिनाभराच्या कालावधीमध्ये कृपया आपलं मतदार नोंदणी जिथे असेल त्या रहिवासाच्या ठिकाणी उपस्थित असावं, जेणेकरून आपल्याला हा फॉर्म दिला जाईल, तो भरून घेतला जाईल आणि त्या भरून झाल्यानंतर तो डिजिटाईज होऊन आपल्याला ड्राफ्ट रोल जो पब्लिश करायचा आहे त्या ड्राफ्ट रोलमध्ये आपल्याला त्याला पब्लिश करता येईल. तर ड्राफ्ट रोलची तुम्हाला एक तारखा सांगून देतो. 29 जुलैपर्यंत हे सगळे फॉर्म आपल्याला परत येतील 1 महिन्याच्या कालावधीत आणि 5 ऑगस्ट 2026ला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. ह्या प्रारूप मतदार यादीवर ज्यांना आक्षेप असतील त्यांना आपल्याला 4 सप्टेंबरपर्यंत 1 महिन्याच्या कालावधीत दावे हरकती दाखल करता येतील. आपल्या इलेक्शन ऑफिसमध्ये AEROची आम्ही जी ऑफिसेस तुम्हाला देऊ तिथे, आणि या हरकतीचा त्याचसोबतच सुनावणी होणार आहे. म्हणजे 5 ऑगस्टपासून तर पुढे 4 सप्टेंबरपर्यंत दावे करा आणि अजून 1 महिना आपल्याला सुनावणीसाठी मिळेल. तो 3 ऑक्टोबरपर्यंत आपण सुनावण्या घेऊ. 3 ऑक्टोबरला आपल्या सुनावण्या आपल्याला संपवायच्या आहेत आणि 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. असा हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितल्यानुसार ज्या लोकांना EF आपण दिले, आपण जे म्हटलं की 17 जूनच्या यादीनुसार सगळेच आपण फॉर्म खाली देणार आहोत. ज्या मतदारांचे फॉर्म येणार नाहीत त्यांचे ड्राफ्ट रोलमध्ये नावं येणार नाहीत, कारण की जो फॉर्म देऊ तोच ECI नेटमध्ये जाऊन तोच मतदार व्हेरीफाय झाला असं होईल. मात्र असे जे मतदार आहेत की ज्यांना EF ज्यांनी आम्हाला जमा नाही केले त्यांना जो आपला कालावधी आहे 29 जुलैपासून ते 4 सप्टेंबर दावे हरकतीचा ऑगस्टपर्यंतचा 4 सप्टेंबरपर्यंतचा आहे. तर तोपर्यंत ते आपल्याकडे दावा हरकती करू शकता, भलेही त्यांनी त्यांचा EF जमा नाही केला. म्हणजे आपल्याला ड्राफ्टनंतर त्यांना अंतिममध्ये समाविष्ट करता येईल. त्यामुळे कुठल्याही मतदाराने घाबरून जायचं कारण नाही की माझं नाव नाही आलं, माझा फॉर्म मी भरला नाही. मात्र त्यांना हा जो 4 सप्टेंबरची तारीख आहे ती त्यांनी कृपया लक्षात ठेवावी. 4 सप्टेंबरच्या पूर्वी म्हणजे हा जो 2 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये आपला दावा हरकत दाखल करावा. हे करत असताना आपल्याला आम्ही EROची यादी पण देणार आहोत आणि त्यांचे ऑफिस पण देणार आहोत की ते कुठल्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत. आता याच्यात 3 प्रकारचे विषय आहेत. आपण जेव्हा SIR म्हणतो तेव्हा मॅप इलेक्टर, अनमॅप इलेक्टर आणि ॲनोमलीज म्हणजे कुठल्या तरी दुरुस्त्या आहेत त्याच्यात. मॅप इलेक्टर म्हणजे ज्याच्या स्वतःचं नाव 2002मध्ये होतं किंवा वडिलांचं किंवा आजोबांचं नाव होतं आणि त्या मतदार यादी तपासून 2002ची आताही तो तिथं मतदार आहे 2026मध्ये, तो मॅप झाला, त्याचं नाव आपल्याला डायरेक्टच यादीमध्ये येईल. अनमॅप म्हणजे ज्याच्याकडे 2002मध्ये त्याचे वडील आजोबा कोणी मतदार नव्हतं आणि त्यामुळे तो मॅप नाही झाला, तर त्याची आपण काय करणार आहे की दाव्यामध्ये हरकती सुनावण्या घेऊन त्यांचे ड्राफ्टमध्ये आपण ॲड करू शकतो, ड्राफ्टमध्ये अंतिम यादीत ॲड करू शकतो. तिसरा विषय ॲनोमलीज म्हणजे कोणाच्या नावात बदल, वयात बदल, पत्त्यात बदल असा काही असेल तर तो आपण दावे हरकती दाखल करून ते सुद्धा ॲड करू शकतो. म्हणजे मतदाराचं नाव ॲड करायला कुठलीही अडचण नाही. मात्र आपण ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या कृपया लक्षात ठेवाव्या. ड्राफ्ट रोल पब्लिश होण्यापूर्वी आपले सर्व फॉर्म इथे जमा झाले पाहिजे, ते डिजिटाईज झाले पाहिजे आणि सुनावणी याच्यानंतरही ज्यांचे सुनावणी हरकत दावे असतील तर ते कृपया 4 सप्टेंबरच्या पूर्वी दाखल झाले पाहिजे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा,
टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.